वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टी आज तहसील कार्यालय निफाड येथे आलेली होती. तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली. काल इथे मी येणार अशी पोस्ट प्रसाद घोटेकरांनी टाकलेली होती. त्या अनुषंगाने बरेच लोक आपले प्रश्न घेऊन आम्हाला भेटले. त्या सगळ्या प्रश्नांची तड लावण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची बोलणी आता झाली. त्याच्यामध्ये सगळा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाईकवडे साहेबांनी आम्हाला दिला. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला हे सांगायचं आहे की भावे नाशिकहून निफाड तहसील कार्यालयावर येणारे म्हटल्यावर 8 ते 10 तक्रारींसाठी लोक इथं जमा होतात. तर हे या कार्यालयाचं अपयश आहे हे सांगताना सुद्धा मला दुःख होतं. कारण हे तहसील कार्यालय ऑस्ट्रेलियातल्या एखाद्या शहरातलं नाही. हे माझ्या देशातलं आहे, माझ्या राज्यातलं आहे, माझ्या जिल्ह्यातलं तहसील कार्यालय आहे. इथे भावे कोणीच नाही. भावे न्यायालय नाही, भावे पोलीस स्टेशन नाही, भावे कुठलाही अधिकारी नाही, पदाधिकारी नाही. आमचा फक्त एक पक्ष आहे. त्या पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त 10 तासामध्ये 10-12 लोक आपल्या तक्रारी घेऊन वाट पाहत बसतात, इथं तिष्ठत बसतात. तर याचं आम्हाला दुःख होतं. तर नाईकवडे साहेबांना आमची विनंती आहे की मी इथं आलो म्हटल्यावर मी फक्त तुम्हाला भेटलो पाहिजे आणि नीट घरी निघून गेलो पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण होणं म्हणजे हे ऑफिस व्यवस्थित सुरू आहे असं आम्हाला वाटतं. पण 10ची 10 तक्रारी का 5-7 तक्रारी ज्या काय होत्या सगळे आम्ही चर्चेला घेतल्या. त्या अतिशय गंभीर स्वरूपाचे, त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकरण आहे. त्यासाठी 8 दिवसांनी आज वार काय आहे? सोमवार. तर पुढच्या सोमवारी मी परत तहसील कार्यालयात त्याच केबिनमध्ये त्याच साहेबांकडे येऊन बसणार आहे आणि सगळ्या प्रश्नांची तड लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बहुतेक त्या दिवशी कोणी तक्रारदार येणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण आम्ही आज ज्या तक्रारी दिल्या त्या तडीच गेलेल्या असतील अशी अपेक्षा करतो. आणि भावेंना प्रतिसादच मिळाला नाही पाहिजे. तहसील कार्यालयामध्ये भावे आले की हात हलवत आले पाहिजे आणि हात हलवत गेले पाहिजे अशी परिस्थिती व्हावी ही अपेक्षा आहे. वंदे मातरम.